नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे. दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये प्रभाग 2 मध्ये इच्छुक असलेले सर्वदे साहेब आपल्या बरोबर आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. साहेब, मला सांगा, पूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये होता, होय. बरोबर? आता बीजेपी मध्ये आहेत. आपल्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे प्रभाग 2 ची? प्रथम मी दैनिक जनमतचे आभार आहे. मी हरिकांत नाना सर्वदे, प्रभाग 2. पूर्वी माझा 4 होता, 17 होता, 14 होता. 1997 मध्ये 98 मध्ये नरसिंग मेंगजी ज्या वेळेला आमदारकीला उभारले होते त्यावेळेला मी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन मी भाजपमध्ये गेलो होतो. तिथून मी देशमुख मालक, आमच्या जे देशमुख मालकाचं काम करतो, पक्षाचं काम करतो, विजय देशमुख मालकाचं काम करतो, किरण मालक आहेत, विजय देशमुख मालक आहेत, त्यांचे काम करतो, पक्षाचं आपल्या भारतीय जनता पार्टीचंच काम करतो. तर रणनीती अशी राहणार आहे, ज्या वेळेस 4 उमेदवाराची उमेदवारी डिक्लेअर होईल किंवा जाहीर होईल त्यावेळेस उमेदवार बघून आपल्याला ते रणनीती ठरवता येणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला ते तसं करावं लागणार आहे. उमेदवार बघून रणनीती ठरवणार आहेत प्रभागाची. सर्वदे साहेब, मला सांगा सर्वदे साहेब, जोशी समाजाचे, फक्त जोशी समाजाचे वोट प्रभाग 2 मध्ये किती आहेत? प्रभाग 2 मध्ये जोशी समाजाचे वोट 2.25 ते 2,500 पर्यंत आहेत. मला सांगा, काँग्रेसला तुम्हाला का बरं विसरावं लागलं? का बरं राजीनामा दिला काँग्रेस पक्षामधून? नाही, काय माहिती आहे का, काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यायचं कारण म्हणजे त्या ठिकाणी काही लोक अशा पद्धतीचे होते की आपल्याला त्याचं आपलं पटलं नाही, त्यामुळे त्यांच्यापासून आम्हाला दूर राहावं लागलं. कोण आहेत नाव पटणारे ते 2 व्यक्ती तुमच्या? नाही, तसं नाव सांगता येणार नाही. काय आता त्याचं फार जुनी गोट झाली ते. आता मला सांगा, सर्वदे साहेबाकडे सगळं काय आहे? पोरं सगळे नोकरीला आहेत, सगळं व्यवस्थित आहे, ठीक आहे, सेटल आहेत हरिभाऊ. मग समाजाला पुढं करावं का हरिभाऊनी उभारावं? नाही, मी स्वतः उभारणार नाही. माझी सूनबाई आहे रेखा दादासाहेब सर्वदे, त्यांच्यासाठी मी तिकीट मागण्याचा प्रयत्न करत आहे. कारण गेली 30-25 वर्षे मी मालकाला ह्याला तिकीट द्या, ह्या उमेदवार चांगला आहे, ते उमेदवार चांगला आहे असं म्हणून मी प्रत्येकाला तिकीट देण्यासाठी मदत केली आहे आणि मालकानं सुद्धा ते ऐकलंय. आता ह्या वेळेला माझी सूनबाई रेखाताई दादासाहेब सर्वदे यांना उमेदवारी मागत आहे. त्याला दिली तर आपण पक्षाचं काम चांगलंच करू, नाही दिली तर पक्षाचं काम करू. भाऊ म्हणाले की दिलं तरीही काम करू, नाही दिलं तरीही काम करू. मला सांगा, हरिभाऊ सर्वदे किती वाड्याचं नेतृत्व करतात जोशी समाजाच्या? मी पूर्ण वाड्या आहेत ना, पूर्ण वाड्यामध्ये आता ज्येष्ठ असल्यामुळं ते माझा शब्द मला बोलून घेऊन माझ्याशी चर्चा करतात, माझा शब्द ऐकतात. पूर्ण वाड्यामध्ये मला ज्येष्ठ, मी आता वयाने असल्यामुळे किंवा ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांनी समाजामधले लोक मला बोलून निर्णय घेतात. मला सांगा, विजयकुमार देशमुखचं तुम्ही काम करतायत, जर आमदारकीला तुमचं काम असतंय, सगळा समाज तिकडं जात आहे. 12 वाड्यामधून एक उमेदवारी जोशी समाजाला मिळावी आणि तेही माझ्या घरात मिळावी असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, कसं आहे माहिती आहे का, जोशी समाजाला मिळावी उमेदवारी हे माझा प्रथम प्रश्न हे आहे. जोशी समाजाला उमेदवारी मिळायला पाहिजे, पण माझ्या घरातच उमेदवारी मिळावी असा माझा आग्रह नाही. पण उमेदवारी मागण्याचं, लोकशाही उमेदवारी मागण्याचं काम आपण मागितलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे? पक्षाने तिकीट दिल्यावर किंवा नाही दिल्यावर
दिल्यावर किंवा नाही दिल्यावर मग जे देशमुख मालक सांगतील ते रणनीती राहणार आहे. आणि किरण मालक मला देशमुख सांगा, आता तुम्ही बघताय पालकमंत्री असेल, ठिया मांडून बालाजी सरोवर मध्ये आहेत. होय इतर पक्षाच्या लोकांना तुमच्या पक्षामध्ये घ्यायला लागलेत, होय. म्हणजे डायग्राम तयार करायला लागलेत शहराचा. त्यातून तुम्ही तिकीट मागताय. देशमुख मालकाच्या हातात तिकीट द्यायचं असणार आहे का? हे बघा, देशमुख मालकाच्या हातात तिकीट द्यायचं असू द्या किंवा नसू द्या, परंतु कसं आहे माहिती आहे का, ज्या माणसानं 25 वर्ष त्याच्या आमदारकीचे चालू आहेत तितका अनुभव पालकमंत्र्याला सुद्धा नाही. इतका अनुभव देशमुख मालकाला आहे. म्हणून पालकमंत्र्यानं देशमुख मालकाचं त्यांनी देशमुख मालकाने पालकमंत्र्याचं एकमेकाचा ऐकून काहीतरी निर्णय घ्यावा. मला सांगा, शहर उत्तरचं जे शहर उत्तरला जे उमेदवार आहेत, तुम्हाला तर सगळं माहित आहे राजकारण. तुम्ही उन्हाळे पावसाळे सगळे महापालिका पूर्ण उकळून पिलेले आहेत, बरोबर. फक्त विजयकुमार देशमुख म्हणून शहर उत्तरचे तिकीट त्यांच्या हातात असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? हो, बरोबर आहे, असायला पाहिजे. का बरं असायला पाहिजे? काय एक आमदार म्हणून त्याला मान सन्मान असायला पाहिजे. मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदारकीला काही प्रभागामध्ये काही इतर पक्षाच्या लोकांनी देशमुख मालकाला मदत केलेली आहे, त्या लोकांना तिकीट मिळायला पाहिजे का? इतर पक्षाच्या माणुसकीच्या दृष्टिकोनाने तुम्ही सांगा. बरोबर. मग ह्या सर्व गोष्टीचा विचार हे मालक करतीलच की. ह्याचा विचार मालक करतील, कुणाला द्यावं कुणाला नाही, किंवा जुन्या माणसानं कोणी काम केलेत किंवा मला कुणी मदत केली आहे आमदारकीला, अशा लोकांबद्दल मालक निर्णय घेतील. काय निर्णय घेतील असं वाटतंय तुम्हाला? आता ही पुढची सगळी परिस्थिती होऊन निर्णय घेतील. आता तुम्ही बघता एवढी गर्दी आहे. प्रभाग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 नाही, 8 असेल, 9 असेल, 12 असेल, 14 असेल, 18 असेल, हे भाजपाचे आहेत. इथंच भाजपाची वलाई आहे. तुम्हाला बी राजकारण माहीतच आहे. इतर प्रभागामध्ये भाजपाची वलाई आहे असं तुम्हाला वाटतंय? आता सध्याच्या परिस्थितीवरून वलय आहे असं वाटतं. सध्याची परिस्थिती भाजपची चांगली आहे. त्या चांगल्या परिस्थितीमुळं खात्री वाटते की बाबा प्रत्येक ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. मला सांगा, ह्या प्रभागामध्ये प्रभाग 2 मध्ये विजयकुमार देशमुखने किती कोटीचा निधी दिला विकास कामासाठी? दिले निधी, भरपूर दिले, पण तेवढा आकडा मला माहित नाही, परंतु दिले भरपूर निधी, भरपूर प्रमाणात निधी दिलाय. मागच्या नगरसेविकेनं काम केलं नाही का? केलं. ते तुमच्या संपर्कात आहेत का? आहेत. मागच्या नगर काम केलं, चौघा लोकांनी काम केलं, किरण मालकानं काम केलंय. मग चौघे सुद्धा माझ्या संपर्कामध्ये आहेत. ज्या टायमाला तुम्ही उमेदवारी मागच्या नगरसेवकाला द्या म्हणले होते, बरोबर, ठीक आहे, त्यावेळीस पासून ते आतापर्यंत त्या नगरसेवकांनी किंवा त्या नगरसेविकांनी तुमच्याकडे येऊन सांगितलं का एवढ्या एवढ्या कोटीच्या मालकांनी निधी दिलाय आणि हे आपले कामं झालेले आहेत? नाही, असं काय सांगितलं नाही, परंतु कामाच्या जर स्वरूप बघितलं, कामाच्या ह्याच्यावरून ते आपल्याला दिसून येतं की बाबा काम मालकांना निधी भरपूर दिलाय, त्याशिवाय काम कसं होणार? भरपूर निधी दिला असल्यामुळं त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. मला सांगा, 12 वाड्यामध्ये आमदार देशमुखने किती कोटीचा निधी दिला? तिथले काय 12 वाड्याचे कुठले कुठले विकास झालेत? झालेत ना, विकास भरपूर झालेत. एक उदाहरण सांगा. आता तुम्ही हे ना, तालमीचा लाल आकडा तालीम आमची आहे. लाल तालमीसाठी मालकाने 25 लाख रुपये केलेत. अजून समाज मंदिरासाठी काय तर देणगी पैसे अनुदान हे देणार आहेत. आमचे केगावचा तिथं तालीम बांधून दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. असं सहकार्य केलं नाही असं कुठं नाही. अजूनही तुमच्या ह्या गल्लीत बघितलं तर अजून थोडे बहुत कच्चे रस्ते आहेत का? नाही, सिमेंटचे रस्ते झालेले आहेत. आता परत तिथं पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे, पण पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते परत फोडावे लागले. त्यामुळं आता पुढच्या इलेक्शन झाल्यानंतर परत त्यासाठी निधी मिळेल, ते दुरुस्त होतील. मला सांगा, मालकाने म्हणलं हरिभाऊ सुनाला थांबवायचा आहे, थांबवायचा आहे, सुनाला थांबवायचा आहे, आणि
आणि निवडून आणायचं आहे, तर तुमचा विचार काय असणार आहे त्या टायमाला? मग माझा विचार निवडून आणण्यासाठीच राहणार आहे. आता आमच्या घरचं सोनबाई म्हणलं तर मी तर उमेदवारासाठी मी इतक्या वर्ष काम केलेलं आहे. आता घरच्या सोनबाईसाठी मी काम करणार नाही असं कसं होईल का? मी माझ्या सोनबाईला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करून प्रयत्न करेन. जीवाचं रान करीन पण माझ्या सुनबाईला निवडून आणील, असं हरिभाऊ म्हणलेले आहेत. हरिभाऊ, लय भारी वाटतंय मला. एक तुम्ही ज्या टायमाला महापालिकेत होता तेव्हा मी बी होतो आणि तुम्ही बी होता, बरोबर का नाही? मला सांगा त्यावेळेचा एक काय तर उदाहरण सांगा, पाण्याच्या विषय किंवा स्वच्छतेच्या विषय काय झालेलं, एक उदाहरण सांगा. 1993 साली 92ला इलेक्शन झालं. 92ला मी स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्य म्हणून गेलो आणि 92 साली मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवशिव करण्याचं काम चालू होतं. पण त्याला उघड्यावर ठेवून काम चालू होतं, बंदिस्त केलेलं नव्हतं. त्यासाठी मी स्थायी समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. तुम्ही ते बंदिस्त करून काम चालू करणार असेल तर करा, नाही ते माझा राजीनामा घ्या म्हणून सांगितलं होतं. खरंच छत्रपती शिवाजी महाराजाला जे जोशी समाज मानतय हे अजूनपर्यंत विसराचीच गोष्ट नाही. सोलापूरची सगळे जोशी समाज आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. मला सांगा साहेब की आता शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचं काम चालू आहे चबुतऱ्याचं. इतक्या दिवस ते उघडा होता, त्यात वाद चालू होता, हे तुम्हाला माहित आहे? हा, होईल. कामासाठी वाद चालू होता. त्या वादासाठी महाराजांचा पुतळा उघड्यावर होता. आता त्याला बंदिस्त केलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये हरिभाऊनी आपल्या सुनाला तिकीट मागितलंय आणि बघूया, थोडे दिवसच राहिलेत, 2-3 दिवस राहिलेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया हरिभाऊ सर्वदेंच्या घरात तिकीट मिळणार का, हे मोठा म्हणजे हरिभाऊच्या डोक्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. आणि हरिभाऊला वाटतंय की माझ्या सुनबाईला तिकीट मिळावं. इतक्या दिवस मी दुसऱ्याचं नेतृत्व केलं, दुसऱ्याला मी तिकीट द्या मालक असं म्हणले होते. आता माझ्या सुनाला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया हरिभाऊची रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.